स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहुल्या मनाला तिमिर स्वप्न पाहताना. ठीक आहे, पण त्या संस्थेच्या नावाचा विचार तरी करायला हवाच ना. आता बघ, मुक्ताच्या विचारांना यशाचं अंगण हवं ना. मुक्तांगण. मुक्तांगण. कसला विचार करतेस? विचार करते हे खरं, पण कसला ते थोडा विचार करून सांगते. मुक्तांगण. किती छान नाव आहे ना. गोड नाव आहे. मुक्तांगण. मुक्तांगण. बाबांना माझ्या कल्पनांचं खूप कौतुक होतं. त्यांना खात्री होती मी काहीतरी विशेष करणार. मुक्ता, बाबांना जे वाटायचं ते तू निश्चितच करणार. विचार करणं खूप सोपं असतं, पण ते प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण. मुक्ता, सहजासहजी कोणाला काही मिळतं का? संघर्ष हा तर करावा लागतोच ना. तो करायला मी मागे पुढे नाही बघणार. आणि मी तुझी साथ सोडणार नाही. एक प्रश्न विचारू? असा प्रश्न तुला का पडतो? विचार ना. मला खूप समजदार, प्रेम करणारा, काळजी करणारा नवरा मिळाला. तुम्हाला काय मिळालं? प्रेम. प्रेमळ बायको, जिद्दी, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखानं कासावीस होणारी प्रेयसी. उलट मला तर आता असं वाटतंय की असामान्य कर्तृत्व असलेल्या तुझ्यासारख्या मुलीला माझ्यासारखा सामान्य नवरा मिळाला. पुरे. खरंच आज आनंदाचा दिवस आहे. हो, पण बघू माझी बायको कशी दिसतेय ते. खरंच खूप सुंदर आणि छान दिसतेस तू. आता एक स्वप्न आकार घ्यायला लागलं होतं. दृढ संकल्पाच्या जमिनीवर, मेहनतीच्या भिंती, विश्वासाचं छत आणि अशा अपेक्षांची दारं लावत सुरू झाला होता प्रवास एका स्वप्नाचा. स्वप्न मुक्ताचं. मुक्ताला म्हणजे माझ्या आईला अंध आणि अपंग मुलांसाठी त्यांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठी एक सेवाभावी संस्था निर्माण करायची होती. आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले होते. हॅलो. हा दादा. बर हो, ठीक आहे चालेल. भेटूया ना आज आपण. बर कुठे घरी येत आहे का? कामात आहात का? बर ठीक आहे चालेल. भेटूया आपण. मी इथेच साने गुरुजी मार्गावर जे मोठं मॉल आहे ना त्याच्या मागच्या गल्लीत उभा आहे मी. हो तिकडेच. हो मी वाट बघतोय तिकडे. बर किती वेळ लागेल यायला? बर ठीक आहे चालेल. ओके बाय. डॅड नमस्कार करतो. आयुष्यमान भव, सुखी रहा. काय बोललात तुम्ही आता? सुखी रहा. दचकलास? अरे मी सुद्धा हल्ली आयुष्यमान भव, सुखी रहा असे माझ्या बोलण्यात आणि स्वभावाच्या स्टाईल मध्ये न बसणारे आशीर्वाद द्यायला लागलोय. एनिवे, कसा आहेस तू दोस्ता? मी 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 मस्त मजेत. बरं आहे. तुम्ही ओके आहात ना? बरं आहे म्हणजे माझं म्हणजे रुटीन वगैरे सगळं व्यवस्थित सुरू आहे. रुटीन? अरे रुटीन काय यार.
अरे तुझं हल्ली नवीनच लग्न झालंय ना, मी तर काय नवीन नवलाईचे दिवस आहे. तू कसं मजेत राहायला हवंस, मजेत. अरे रुटीन वगैरे आमचे म्हाताऱ्यांचे शब्द आहे. तू कसा धडाडीचा कर्तृत्ववान मुलगा आहेस. हे रुटीन मध्ये तुला जगणं चालणार नाही, तुला जगता येणारच नाही. हा म्हणजे धावपळ सुरू आहे, यश मिळेल, पण त्यासाठी बरेच सुंबटे शिजवावे लागणार आहेत. का? वाय? अरे त्यासाठी उंबरठी शिजवण्याची गरजच काय? त्यात कॅलिबर आहे, स्मार्ट यंग मॅन. अरे तू मनात आणलंस ना तर काहीही करू शकतोस. मी आज ओळखतोय का तुला? बाप आहे मी तुझा बाप. तेव्हा ही अशी भाषा तुला शोभत नाही. काय? यू मस्ट फाईट. अरे एकदा का आयुष्याला खुन्नस दिली ना की अशा लहान सहान संकटाचा विचारच करता येत नाही. सो बी ब्रेव यंग मॅन, बी ब्रेव. डॅड, डॅड खूप बरं वाटलं. म्हणजे तुमच्यातला हा बदल खूप बरा वाटला मला. तिमिर स्वप्न पाहताना स्पष्टच बोलतो, पण 4 शब्दात एकदा ही पैसा हा श्रेष्ठ आहे, पद, प्रतिष्ठा, सन्मान हे पैशाशिवाय मिळू शकत नाही, हे नाही बोललात. हे ऐकून खूप बरं वाटलं, आश्चर्य वाटलं मला. अरे आश्चर्य काय त्यात? ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत बोललो ना की फार कन्व्हिनियंट पडतं. अरे आता तू पडला ध्येयवादी, तत्ववादी. पैशाची भाषा तुला समजत नाही आणि पैशाने तुला विकत घेता येत नाही म्हटल्यावरती वेगळी भाषा. ग्रेट. एनिवे काय करतोस तू इथे? काही नाही, रोहनदाराची वाट बघतोय. कामातनं वेळ मिळत नाही, तर आज वेळ मिळालाय, म्हटलं भेटून घेऊया. बरं, रेणू कशी आहे? अरे मस्त, मजेत. अरे लग्नात तिने धमाल केली म्हणे. बाय द वे, मुक्ताला सीएमनी स्पेशल अवॉर्ड दिलं म्हणे. ग्रेट अचिव्हमेंट. माझ्यातर्फे तिचं अभिनंदन कर. बरं वाटलं नाही म्हणजे माझं उगाचच 5-50 लोकांनी अभिनंदन केलं. तुमची सुनबाई ग्रेट आहे, मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला वगैरे वगैरे. खरंच मलाही आनंद वाटला. खरंच खूप धडाडीची आहे सुनबाई. मुक्ताला सांगेन, तिलाही खूप बरं वाटेल की डॅडनी कौतुक केलं ऐकून. अरे हो, काही गरज भासल्यास सांग मला. अरे लग्नाला येऊ शकलो नाही. आगे 1 लाखाचा चेक गिफ्ट म्हणून सुनबाईला दे. के डॅड, पैसे नको. डॅड, हवेत ते तुमचा आशीर्वाद. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या घरी या ना, जेवायलाच या. खूप बरं वाटेल आम्हाला. येस. राईट, यू आर राईट. काय पण ते जरा कठीणच दिसतंय. कामाचा व्याप वाढतोय. मी काम कमी करण्याचा प्रयत्न करतोय, मदतीला कोणीच नाही. कामाचा वाढतच चाललाय. बरेचसे प्लॉट्स आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. एखादा तुझ्या नावावर ट्रान्सफर करतो. अरे छानसा बंगला बांध आणि सुखाने राहा. बोल कुठल्या आहे रे तुला प्लॉट? डॅड, सध्या राहायला जागा आहे आणि खरंच सांगतो सगळं काही बरं चाललंय. पैशाची जागेची कसलीही वानवा नाहीये. हवेत ते फक्त आशीर्वाद. ते तर आहेतच रे. दिसलास वाटलं भेटावं. एनिवे, टेक केअर. डॅड, मला भास झाला की जे घडलं ते खरं होतं. डॅड आणि इतक्या मस्त मूड मध्ये, कमाल झाली. तरी रेणू बोलत होती, हल्ली डॅड वेगळे वागतात, कमी रागावतात, सगळ्यांची विचारपूस करतात, मुक्ताचं माझं कौतुक करतात. पैसा जरा सांभाळून खर्च करा, पैशापेक्षा अनेक गोष्टी किमती आहेत या जगात, असं बोलतात. आणि आज तर म्हणजे कमालच झाली. दीपक, ए दीपक, हा, अरे कुठे हरवलास? हरवलोय?
अरे बेपत्ता लापता व्हायची वेळ आली माझ्यावर. आता काही मिनिटांपूर्वी एक माणूस माझ्या समोर होता. डॅडचा जुळा भाऊच वाटत होता. काय? म्हणजे माझे डॅडच होते. हा. अरे पण त्यांच्यात कमालीचा बदल झालाय. माझा विश्वासच बसेना की हे माझे डॅड आहेत. अरे मुक्ताचं कौतुक काय, तिला अभिनंदन सांग काय. दीपक, माझा अंदाज चुकणार नाही. अरे तुझ्या डॅडला बघता क्षणी मी ओळखलं होतं. त्यांचा राग, त्यांचा हेकेखोरपणा हा नुसता आव आहे रे. खरं म्हणजे मनातून ते खूप भावूक, प्रेमळ आहे. पण इतक्या वर्षात हे मला कधी कसं जाणवलं नाही. कारण इतक्या वर्षात तू त्यांना सोडून कुठे गेलाच नाहीस. हा? हे बघ दीपक, मायेची माणसं दुरावली ना की कठोरातल्या कठोर मनाला सुद्धा पाझर फुटतो रे. यात सगळ्यात श्रेय जातं ते मुक्ताला. मुक्ताच्या असामान्य कर्तृत्वाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली दाद आणि बघता बघता चित्रच पालटलं. आता मला सुद्धा हालचाली जरा जलदच कराव्या लागणार आहेत. हालचाली? अरे, नेमकं तुझ्या मनात काय ते कळू तर दे. मुक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करायची आहे. खूप जिद्दीने मुक्ताने आज हे स्थान मिळवलंय. मुक्ताला आता स्वतःची अशी एक सेवाभावी संस्था सुरू करायची आहे. मूक बधीर आणि अंध मुलांसाठी ही संस्था काम करेल. त्यांना उत्तम शिक्षण आणि रोजगारही देईल. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय ही संस्था करेल. अशी संस्था की देशातली सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित संस्था असेल. मुक्तांगण. वा दीपक, खरंच सुंदर कल्पना आहे रे ही. आणि नाव सुद्धा काय मस्त आहे, मुक्तांगण. खरंच सांगतो दीपक, अरे मुक्ताची लहानपणापासूनची इच्छा होती की आपली अशी एक संस्था असावी, असा ध्यास होता तिच्याकडे. खरंच तिची ही इच्छा आता पूर्ण होणार. दीपक, या कामासाठी काय वाटेल ती मदत करायला तयार आहे मी. आता काम म्हणलंय ते मंत्रालयातलं. सरकारी कोट्यातून मुक्तांगणसाठी जमीन मिळायला हवी. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयात चक्रा मारतोय, पण अरे कामच होत नाहीये. मुक्तांगणसाठी मोठी जागा लागणार आहे आणि हे काम फक्त सरकारच करू शकतं. होणार, हे काम सुद्धा पूर्ण होणार. दीपक, आपला हेतू शुद्ध असेल ना तर मार्ग निघतोच. हा हा मी दीपकच बोलतोय. हा बोला बोला. काय म्हणाल तुम्ही? थँक्स अ लॉट. थँक्स. तुम्ही आमची दखल घेतल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. हो, मी उद्याच मुक्ता मॅडमना घेऊन मंत्रालयात येतो. बर. दीपक, कुणाचा फोन होता? दादा, अरे आनंदाची बातमी आहे. हा? मंत्रालयातनं फोन होता. आपल्या मुक्तांगणसाठी मुख्यमंत्री कोट्यातून 5 एकर जमीन मिळाली आहे. काय सांगतोस काय? इट्स अ ग्रेट न्यूज. काँग्रेस. आता बघ मुक्तांगण कसं दिमागात उभं राहतं ते. मुक्ताचं एक स्वप्न पूर्ण होणार. हो, नक्कीच होणार. चल, मी निघतो. मुक्तालाही बातमी द्यायला हवी. येस येस. बाबा, बघताय ना मुक्ताची प्रगती? अभिमान वाटतोय ना मुक्ताचा? तेव्हा असाच सांभाळ कर रे मुक्ताचा. तिमिर स्वप्न पाहताना तू अति बोलण्यानं स्वतःची किंमत करून घेतेस. तुला काय वाटतं, तू बरी वागतेस? नवऱ्याची पट ठेवत नाहीस, दंडेचा छळ करतेस. सून अशी वागते आपल्या सासरी. रागापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिक. रोहनला समजून घे. त्रागा करून, अपमान करून तू तुझी किंमत कमी करून घेतेस.
असं वागू नको सुनबाई. हे बघ, रोहन चांगला मुलगा आहे, त्याला समजून घे सुनबाई, त्याची सोबत कर. नाहीतर पश्चातापाची पाळी येईल तुझ्यावर. पश्चातापाची पाळी येईल तुझ्यावर. पश्चातापाची पाळी येईल तुझ्यावर. देवा, मी खूप स्वार्थी आहे. मी फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार केला, आणि आता सुद्धा स्वतःसाठी परत तुझ्याकडे विनंती करते. ही ना, आपण कितीही चांगलं बोललो ना, त्याच्यातून ही वाईटच अर्थ काढणार. हो, अशीच आहे मी. आता पदरी पडले ना, मग पवित्र मानून घे. त्याशिवाय काय करू शकतो ग मी? दुसरा मार्ग ठेवलायस का तू माझ्यासाठी? अरे, दावणीला बांधलेल्या जनावरांसारखी अवस्था झाली आहे माझी. माझ्या रोहनला परत पहिल्यासारखं कर, जो माझ्याशी भांडायचा, माझ्यावर रागवायचा, पण आता एका शब्दानेही बोलत नाही माझ्याशी. मला त्याची ही अवस्था बघवत नाही. मला वहिनी त्रास देते, मला जगण्याचा कंटाळा आलाय, हे पण सांगून टाका. अजिबात नाही. वहिनी माझी खूप काळजी घेते. असं वाटतं आईच आहे. टोमणे टोमणे आहेत नुसते. नाही ग, अगं मनापासून बोलते ती. पण तुला शीतल, सगळ्या गोष्टीत वाईटच दिसतं. काही चांगलं छान असू शकेल असं काहीच नाही, असं समज झालाय तुझा. एक लक्षात ठेव, मुक्ताने कधीही तुझ्याबद्दल आजपर्यंत तक्रार केलेली नाही. रोहनचं मुक्तावर खूप प्रेम आहे. त्याचा सगळा जीव मुक्तात आहे, पण मी मात्र तिलाच घराबाहेर काढलं, आणि त्याच कर्माची फळं भोगते. मला माफ कर, मला माफ कर रे. मला माझा पहिला रोहन परत कर, परत कर. वहिनी, वहिनी, अरे शीतल वहिनी, एवढ्या रात्री? हो हो, खरं तर मला काय झालंय? नाही हो, मला तुमची माफी मागायची. शीतल वहिनी, अहो काय झालंय काय? आणि कुठला विचार करता एवढा? विचार नाही हो, आपल्या अविचाराची फळं भोगते मी. जाऊ दे हो, तर माणूस म्हटलं की चुका होणारच ना. त्या चुका सुधारता येतील का हे बघितलं पाहिजे. नाही हो, मी जे काही केलंय ना, त्यानंतर मला कोणीही कधीही माफ करू शकणार नाही. आणि मला कोणी माफ करावं अशी माझी इच्छा सुद्धा नाही. अरे, मी जे काही केलंय ते माफीच्या पलीकडे आहे. किती त्रागा करून घेता शीतल वहिनी. हो जाऊ दे, होईल सगळं व्यवस्थित. जेव्हा बघावं तेव्हा विचारामध्ये हरवल्यासारखं दिसतं. सतत रोहनच्या अवस्थेचा विचार करत असते. त्या भावा बहिणींना मी खूप त्रास दिलाय. एका अपंग मुलीला तिचा काहीही दोष नसताना छळलाय मी. खूप करायची होती, खूप. पण ती आता घरात नाहीये ना, म्हणून मला जाणवतंय किती प्रकारे मदत करायची ती. आपल्या अपंगत्वावर मात केली होती तिने. स्वयंपाक इतका सुंदर करायची ना, हाताला चव होती तिच्या. हो ना, अहो सुगरणच होती मुक्ता. प्रत्येक कामामध्ये हुशार. मला अमुक काम येत नाही, तमुक काम येत नाही कधीच म्हणायची नाही, सतत कामामध्ये. पण मी मात्र तिचा रागरागच केला. खूप छळलं तिला. एक स्त्रीच आहे ना, पण तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा कधी विचारच नाही केला. आणि जगाला कळलं मुक्ता एक असामान्य मुलगी होती. माझ्यासारख्या आंधळीला मात्र
डोळे असून सुद्धा दिसलं नाही ते. जाऊ दे वहिनी. अहो अजूनही काही बिघडलेलं नाहीये. आताही सुरुवात होऊ शकते. नाही वहिनी नाही. आता आता कसलीच सुरुवात नाही. रोहनची अवस्था बघताय ना, प्रमिष्ठासारखा वागतो तो. अहो, तो काय वागतो, काय बोलतो हे कधी कधी त्याचं त्याला सुद्धा कळत नाही हो. या सगळ्याला मात्र मीच जबाबदार आहे. दीपक, तुम्हा दोघांना बघून ना खूप आनंद होतो. तुमच्या दोघांची जोडी परमेश्वरानेच बनवून पाठवली आहे. सर तुम्ही आलात ना, खरंच खूप आनंद झाला. खूप वाटतं की दादानी सुद्धा यावं. वहिनी नाही येणार कदाचित, रागवली आहे ना माझ्यावर, पण दादानी तरी यावं कधीतरी. मी आणि रोहनला